हेलो डियर स्टूडेंट, वेलकम बैक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघूया 5th स्टँडर्ड इंग्लिश बालभारतीची पोएम आहे. पोएम नंबर 17 ऑन द वॉटर. In our little boat to glide on the water blue and wide, while the sky is smooth and bright, what could give us more delight? फर्स्ट ऑफ ऑल आपण पोएम स्टार्ट करण्याच्या आधी इथे जो पिक्चर दिलेला आहे त्याला आपण ऑब्झर्व करूया. सो तुम्ही जास्तीत जास्त पोएम बरोबर मग रिलेट करू शकणार. सो बघा, जेव्हा तुम्ही पिक्चरकडे बघता तेव्हा तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे? माउंटेन, हिल्स, परत तुम्हाला ट्रीज दिसत आहे, किंगफिशर बर्ड दिसत आहे, नदी दिसत आहे, परत लोटस दिसत आहे. आणि जर थोडं खाली आलात तर तुम्ही बघा की एका बोटीमध्ये 2 मुलं प्रवास करतात. त्याच्यामध्ये एक पोएट आहे आणि पोएटचं फ्रेंड आहे. सो पोएट आणि पोएटचे फ्रेंड जेव्हा ट्रॅव्हल करत आहे, बोटीने प्रवास करत आहे, तेव्हा त्यांनी ऑब्झर्व केलं नेचरमध्ये, ते आपल्याशी ते काय करत आहे या पोएम थ्रू आपल्याबरोबर काय करत आहे ते शेअर करत आहे. सो स्टार्ट करूया आपली पोएम स्टुडंट. In our little boat to glide on the water blue and white, while the sky is smooth and bright, what could give us more delight? So glide म्हणजे काय? मूविंग स्लोली. त्यांची जी छोटीशी बोट आहे ती पाण्यावरती काय होत आहे? स्लोली मूव करत आहे. पाणी कसं आहे? ऑन द वॉटर ब्लू अँड व्हाईट. पाणी कसं आहे? निळसर आहे आणि पाण्याचा जो पात्र आहे नदीचं तो वाईड आहे, मोठं आहे. वाईल द स्काय इज स्मूथ अँड ब्राईट, वॉट कुड गिव्ह अस मोर डिलाईट. जेव्हा पोएट वरती बघतात आकाशाकडे तेव्हा त्यांना स्काय हे कसं दिसत आहे? स्मूथ दिसत आहे. स्मूथ म्हणजे काय? तर आकाशामध्ये कुठल्याही पद्धतीचे ढग दिसत नाही, क्लाउड्स दिसत नाही आहे आणि सगळीकडे काय झालेलं आहे? सूर्याचं प्रकाश इतकं चांगलं आहे की सगळीकडे काय आहे? ब्राईटनेस त्यांना दिसत आहे. व्हॉट कुड गिव्ह अस मोर डिलाईट म्हणजे याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं? किंवा डिलाईट म्हणजे काय? आनंद. तर याच्यापेक्षा जास्त काय आनंद आपल्याला भेटू शकतं असं ते प्रश्न विचारते की अशी कुठली गोष्ट आहे की जी आपल्याला याच्यापेक्षा जास्त आनंद देऊ शकते. See the ripples how they run, twinkling brightly in the sun, while reflected we can see shadows of each hill and tree. आता रिपल्स म्हणजे काय? तर पाण्यात तयार होणारे तरंग. आता तरंग आपण कसे म्हणू शकतो बघा. सो हे जे व्हाईट कलरचे दिसत आहे तुम्हाला याला म्हणत असतात रिपल्स. आता हे रिपल्स इथे कसे क्रिएट झालेले आहेत? जेव्हा पोएट आपल्या बोटीने जात आहे, पाणी कसं आहे? एकदम शांत आहे आणि त्या शांत पाण्यामध्ये बोट चालवल्यामुळे काय झालेलं आहे? हे असे व्हाईट याचे काय झालेलं आहे? रिपल्स तयार झालेले आहे. मुलांनो, आपण जेव्हा पाणी शांत असतं नदीमध्ये, तलावामध्ये, तर आपण एखादा दगड त्याच्यामध्ये जेव्हा मारतो तेव्हा अशा पद्धतीचे रिपल्स फॉर्म होतात. त्याला तरंग म्हणतात मराठीमध्ये. सो हे रिपल्स तयार झालेले आहेत. सी द रिपल्स हाऊ दे रन. ते आपल्या मित्राला काय म्हणत आहे की हे रिपल्स बघ ते कशा पद्धतीने धावत आहेत, पुढे जात आहेत. ट्विंकलिंग ब्राईटली इन द सन. आत्ताच आपण बघितलं होतं की आकाश कसं आहे? स्काय कसं आहे? स्मूथ आहे, ब्राईट आहे. म्हणून सन काय होत आहे? शाईन करत आहे. ट्विंकलिंग ब्राईटली इन द सन. हे जे रिपल्स आहेत सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे ते रिपल्स काय होते? आणखी जास्त शाईन करत आहे. वाईल रिफ्लेक्टेड वी कॅन सी शॅडोज ऑफ ईच हिल अँड ट्री. आणि आपण या पाण्यामध्ये ते कोणाचं रिफ्लेक्शन बघू शकत आहे? तर हिल आणि ट्रीचं रिफ्लेक्शन हे त्यांना पाण्यामध्ये दिसत आहे असं पोएट इथे सांगत आहे. सी द लिलीज राऊंड अँड लार्ज फ्लोटिंग नियर द रिडी मार्च, वेअर द बलरश हॅज इट्स प्लेस अँड द हेवी वॉटर मेस. सो सी द लिलीज कुठले? हे जे तुम्हाला व्हाईट कलरचे जे फ्लावर्स दिसत आहेत ते कशाचे फ्लावर्स आहेत? लिलीज फ्लावर्स आहेत. ओके, तर ते म्हणते की त्या लिलीजकडे बघ. राऊंड अँड लार्ज. लिलीज कसे आहेत? राऊंड आणि म्हणजे गोल आणि मोठे मोठे आहेत. फ्लोटिंग नियर द रिडी मार्ज. रिडी मार्ज म्हणजे काय? तर हे जे गवत वाढलेलं आहे बघा नदीच्या पात्रावर, नदीच्या बाजूला दिसत आहे, नदीच्या काठाला. मार्च म्हणजे काय? हे नदीचं जे काठ आहे या काठावरती हे जे ग्रास वाढलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे रिडी मार्च. फ्लोटिंग नियर द रिडी मार्च, वेअर द बलरश हॅज इट्स प्लेस. आता बलरश कुठला आहे हे आपण बघूया. बलरश तुम्हाला इथे दिसत आहे बघा. हे जे आहे हे बलरश आहे. ओके,
वेअर द बलरश हॅज इट्स प्लेस अँड द हेवी वॉटर मेज. तर बलरश त्या जागेवर आहे असं सांगितलेलं आहे. अँड द हेवी वॉटर मेज. आता ही वॉटर मेज काय आहे? हे जे पाण्याच्या आजूबाजूने वाढणारी वनस्पती, ज्याला काय म्हटलेलं आहे? वॉटर मेज असं म्हटलेलं आहे. सी द ग्रेट ग्रीन ड्रॅगन फ्लाय अँड द स्वॅलो स्कीमिंग बाय. बघा, हे जे आता तुम्ही खाली बघणार तर तुम्हाला ड्रॅगन फ्लाय दिसतंय, हे ग्रीन कलरचं दिसतंय. सो इथे काय म्हणत आहे पोएट? सी द ग्रेट ग्रीन ड्रॅगन फ्लाय. ह्या ड्रॅगन फ्लायला बघा. अँड द स्वॅलो स्कीमिंग बाय. स्कीमिंग करणे म्हणजे काय? मूव्हिंग क्विकली. हे जे ड्रॅगन फ्लाय आहे ते एका जागेवर आहेत का नाही, ते इकडून तिकडे काय करत आहे? मूव्ह करत आहे. त्यांना आपण स्पर्श जरी करायला गेलो, टच जरी करायला गेलो तर ते आपल्या हातात इझिली येत नाही. ते पटापट काय करत असतात? इकडे तिकडे मूव्ह करत असतात. अँड द स्वॅलो स्कीमिंग बाय. सी द फिशेस स्प्रिंग अँड ग्लीम. आता इथे फिशेस पण आहे. त्यांनी नोटीस केलं आहे की इथे काय आहे? फिशेस पण आहे. म्हणून पोएट काय म्हणत आहे? सी द फिशेस म्हणजे त्या फिशेसकडे बघ. स्प्रिंग अँड ग्लीम. स्प्रिंग हा सीझन आहेत आणि ग्लीम म्हणजे काय? शाईन करणे. सो हे जे फिशेस आहे हे काय करत आहे? शाईन करत आहे. एर दे स्प्लॅश इन टू द स्ट्रीम. आणि ते पाण्यामध्ये जाऊन ते काय करत आहे? पाण्यामध्ये जाऊन त्यांच्या शेपटीने ते काय करत आहे? स्प्लॅश करणे म्हणजे पाणी उडवणे, शिंतोडे उडवणे. आपण नाही का मित्रांच्या अंगावरती असे पाण्याचे शिंतोडे उडवत असतो, त्याचप्रमाणे ती काय करत आहे? आतमध्ये जाऊन ती काय करत आहे? आपल्या शेपटीने स्प्लॅश करत आहे जिकडे तिकडे. सी द ब्राईट किंगफिशर टू. आता इथे वरती तुम्ही जर बघितलं तुम्हाला किंगफिशर बर्ड दिसेल. हा किंगफिशर बर्ड कसा दिसतोय? कलरफुल दिसतोय ना, ब्राईट अँड कलरफुल दिसतो. तो कुठले कलर आहे त्याच्यामध्ये बघा. परत पोएट वरती बघून काय म्हणते? सी द ब्राईट किंगफिशर टू. त्या किंगफिशरला पण बघ. डार्ट ग्लीम ऑफ ग्रीन अँड ब्ल्यू. डार्ट म्हणजे काय? तो पण काय करतो? इकडे तिकडे सडनली मूव्ह करतो. तो आत्ता या जागेवर आहे, नंतर तो दुसऱ्या जागेवर जात आहे. डार्ट अ ग्लीम ऑफ ग्रीन अँड ब्ल्यू. आणि त्याचा जो रंग आहे तो कसा आहे? ग्रीन अँड ब्ल्यू आहे. कसा आहे? ग्रीन अँड ब्ल्यू. म्हणून तो काय करतोय? शाईन करतोय. These are all round our boat on the water whilst we float. बघा, हे सगळे दीज आर ऑल अराउंड अवर बोट. आपल्या बोटच्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टी आहेत. ऑन द वॉटर विल्स्ट वी फ्लोट. विल्स्ट म्हणजे काय म्हटलेलं आहे? वाईल. विल्सचं मिनिंग काय होतं? वाईल. ऑन द वॉटर विल्स्ट वी फ्लोट म्हणजे आपण जेव्हा फ्लोट करतो आहे, आपली बोट जेव्हा फ्लोट करते तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी काय करू शकतो? आजूबाजूला बघू शकतो आहे. सो स्टुडंट, ही होती छोटीशी पोएम. तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स केलं असेल. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता, सगळ्या गोष्टी बघता, आजूबाजूला ऑब्झर्व करता नवीन नवीन गोष्टी, तर तुम्हाला पण ह्या गोष्टी सगळ्या अनुभवायला मिळत असतील. त्याचप्रमाणे पोएटनीसुद्धा आपल्यासोबत शेअर केलेलं आहे की त्यांनी बोटेमधून जाताना काय काय त्यांनी बघितलेलं आहे. आय होप ही पोएम तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.